नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर दोन प्रकारचे बीटरूटची कोशिंबीर शेअर करणार आहे. पहिली रेसिपी आहे. इथे मी कच्चं बीटरूट घेतलं आहे, टमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबू. इथे बीटरूट मी सोलून खिसून घेतले. त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, मिरची, नंतर तुमचं मीठ चवीनुसार आणि लिंबाचा रस, कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर लागते ते, आणि लिंबू पिळले. खूप छान लागते ही कोशिंबीर. व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन थाळीमध्ये दोन्ही वेळा तुम्हाला ही कोशिंबीर एकदम हवीशी वाटेल. आणखीन केवढी हेल्दी आहे ना ही रेसिपी, आणि पटकन होते. आणि बीटरूट तर आपण खायलाच पाहिजे दर आठवड्याला तरी. तर ही झाली आपली पहिली रेसिपी. आता आपण जाऊया दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी बीटरूट कोशिंबीर. इथे मी बीटरूट शिजवून घेतले पाण्यामध्ये, मग सोलून परत इकडे खिसून घेतले. बीटरूट शिजवताना तुम्ही ते हाफ कुक शिजवलं तरी हरकत नाही, तुमच्या आवडीप्रमाणे. एकदम फुल शिजवून ठेवू नका. हाफ कुक बीटरूट चांगलं लागेल. हां, आता इकडे मी बोलमध्ये तो खिसलेले मी बीटरूट घालते. आता ह्याच्यामध्ये मी बीटरूटमध्ये मी दही घेणार आहे. दही ताजं असू द्या, आंबट दही घेऊ नका, मग घरी तुमच्या कोणाला आवडणार नाही. तर चांगलं ताजं हे दही मी लावलेलं होतं ते घेतलं आहे. आणि इथे आता वेगळे इन्ग्रेडियंट्स घेतले मी. इथे चाट मसाला घेतला थोडासा, नंतर काळं मिरी घेतले. काळं मिरी मी फ्रेश इथे हे केलं आहे, खूप छान लागते, ग्रेट केले. मीठ घेतलं आहे चवीनुसार, आणि कोथिंबीर घेतलं आहे, फ्रेश कोथिंबीर. कोथिंबीर इज इवन व्हेरी गुड आपल्या हेल्थसाठी, ताजी कोथिंबीर. आता हे आपण सगळं परत मिक्स करूया. लक्षात ठेवा की ही दही घातलेलं कोशिंबीर प्लीज फ्रीजमध्ये ठेवा. लगेच मी सर्व नसेल करणार तर, कारण ते आंबट होण्याची शक्यता आहे. तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय तुम्हाला टेन्शन नाही. झाकून छान फ्रीजमध्ये ठेवा आणि जेवतानाच ते काढा. बाकी दोन्ही रेसिपीज तर न्यूट्रिशन वाईज तर ते तुम्हाला माहितीच आहे. बीटरूट इज अ मस्ट. आपल्याला सगळ्यांना बीटरूट खायलाच पाहिजे, आणि टेस्टी काहीतरी असते. हे पण नॉनव्हेज किंवा व्हेजिटेरियन थाळीबरोबर हे खूप छान जातं, दह्यातली कोशिंबीर. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. इकडे ना मी जराची फोडणी टाकली आहे. इथे मी तेलामध्ये राई, जिरं, आणखीन कढीपत्ता, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आता मी अगोदर दाखवली तशी पण तुम्हाला कोशिंबीर घेता येईल, पण तुम्हाला वेळ असेल आणि अजून काहीतरी चविष्ट पाहिजे असेल तर नक्की हे फोडणी घ्या, कारण ते कढीपत्ता पण पौष्टिक आहे, आणि खाताना ते जिरं वगैरे न तळलेलं एकदम छान लागते. सो इट्स अप टू यू. नक्की ट्राय करा आणि कळवा, किंवा तुम्हाला कशी आवडते बीटरूटची कोशिंबीर हे पण मला सांगा. झाल्या दोन कोशिंबिरी झाल्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. टेक केअर.